ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपली चर्चा सुरू आहे मराठा मोर्चे बांधणी, ज्याला ताजे संदर्भ आहेत मराठा समाजाच्या मोर्चांची आणि त्यातून तयार झालेल्या वादंगाबद्दलची। मेटेंकडे जाईन आणि त्यानंतर महारावांकडे। मेटेजी, मगाशी राहिलेला मुद्दा, मोर्चे निघतायत, समस्या आहे, ठीक आहे, मुद्दा लक्षात आला। ह्या समस्या तयार कोणामुळे झाल्या? कुणी ग्लोबलायझेशनची सगळी धोरणं महाराष्ट्रापर्यंत आणली, कुणी मोठमोठ्या टाउनशिपची धोरणं इथे आणली, सहकारी साखर कारखाने कुणी डबघाईला आणले आणि कुणाच्या खासगी कारखान्यांनी ते विकत घेतले? याची उत्तरं मेटे, महाराव आणि बाकीची सगळी मंडळी आपल्या समाजाला देणार आहेत का? नाहीतर होतंय असं की तिकडे कुणबी मराठा शेतीत राबणारा बाहेर आला रस्त्यावरती आणि त्याला घेऊन जाणारी मंडळी मात्र सगळी तीच आहेत की ज्यांनी कारखाने उभे केले। याच्याबद्दलची उत्तरं कोण देणार आहे? असं आहे की आता जी मी आपल्याला एक सांगतो, मगाशी श्रीयुत डांगळेजी असं म्हणाले की आमच्या गावकुसा बाहेरचा समाज आहे। ते खरं आहे, गावकुसाचा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या शिका संघटित संघर्ष करा या शिकवणीमुळं तो गावाच्या आतमध्ये आला, चांगला झाला, आज स्वतःच्या पायावर उभा राहिला। सगळ्याला आपल्या महाराष्ट्राला देशामध्ये आनंद आहे। पण त्याचा विरोध मराठा समाजाने कधी केला नाही, नंबर एक। दुसरा मुद्दा असा आहे की मराठा समाजामध्ये आतापर्यंत काय झालं की शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, असे महर्षी शिंदे साहेब असतील, असे काही जर सोडले लोक, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांसारखा समाज जागृती करणारे फार कमी लोक झाले। त्यामुळं आम्हाला काय झालं की आम्हाला शिकवणारे कोण भेटले, तर तुमच्या ग्रामपंचायतची निवडणूक कशी जिंकायची, सोसायटीची कशी जिंकायची, पंचायत समिती कशी जिंकायची, जिल्हा परिषद कशी ताब्यात घ्यायची, आमदार कसं व्हायचं, मंत्री कसं व्हायचं, मग मुख्यमंत्र्याकडे कसं जायचं, हेच ठरवायचं काम आणि हेच शिकवायचं काम झालं। त्यामुळे राजकारणाच्या भोवती हा समाज जास्त फिरत राहिला। पण कुणी फिरवला? कुणी फिरवलं हे सगळं तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे आणि मी तुमचं अभिनंदन करतो की कोणीतरी एका मराठा समाजातल्या नेत्याने उघडपणे मांडलं। पण हे सगळं करायला कुणी लावलं? हे तुम्हाला कुणी शिकवलं की नाही नाही तुम्हाला ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायचे, जिल्हा परिषदेचे सभापती व्हायचे आणि आमदार खासदार व्हायचे? हे बिंबवलं कुणी? मी तेच सांगतोय आपल्याला, मला बोलू द्या आपण, की हे सगळं जे आहे हे शिकवण्याचं काम, हे आदेश द्यायचं काम आम्हाला आमच्याच नेत्यांनी शिकवलेलं आहे। त्यामुळं आज नवीन नेतृत्व हे डोळसपणाने सगळ्या गोष्टीकडे पाहायला लागलेलं आहे आणि त्याच्यामधून जागृती होत चाललेली आहे। म्हणून ही जागृती होऊन जेव्हा त्यांना कळायला लागलेलं आहे की आपल्या लोकाला फक्त मागच्या काळापासून ते आतापर्यंत फक्त गृहीत धरणं एवढंच काम सुरू आहे आणि म्हणून तो आज एकवटतोय, संघटित होतोय, रस्त्यावर येतोय। ते रस्त्यावर येतोय ते सुद्धा प्रस्थापित नेतृत्व बाजूला ठेवून, कुणाचंही नेतृत्व न स्वीकारता तो आज रस्त्यावर येतोय, समोर येतोय। आणि त्या समोर येत असताना हा रोष किंवा हा असंतोष बाकीच्या सगळ्या प्रस्थापित सरकारबद्दल जसा आहे तसा प्रस्थापित मराठा नेतृत्वाच्या विरोधात सुद्धा निश्चितपणे आहे। दुसरी गोष्ट, ही जसं वस्तुस्थिती आहे तशी वस्तुस्थिती अशी आहे की या नवीन नेतृत्व जे पुढे येत आहे, या नेतृत्वामधून ज्या मागण्या पुढे येत चाललेल्या आहेत, या मागण्याच्या बद्दल अॅट्रॉसिटीच्या व्यतिरिक्त मागण्यावर चर्चा झाली पाहिजे, सरकारनं विचार केला पाहिजे, पण ते होत नाही। अॅट्रॉसिटीच्या, मला फक्त थोडं बोलू द्या, अॅट्रॉसिटीच्या बद्दल सुद्धा मी मगाही सांगितलं, अनेक वेळा सांगतोय की आतापर्यंत एखादा दुसरं कुणीतरी, म्हणजे व्यक्तीनं मोर्चाची मागणी नाही, कुणीतरी मागणी केली असेल, पण व्यतिरिक्त अॅट्रॉसिटीमध्ये सुधारणा व्हावी अशी मागणी आहे आणि ती काही चुकीची नाही, कारण त्याचे अनेक त्रास अनेकाला होत चाललाय, फक्त मराठा समाजालाच नाही, अनेक समाजाला सुद्धा। पण बाकीच्या विषयाबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेची आहे, ती झाली पाहिजे। आणि आता हा जो नवीन नेतृत्व पुढे येत चाललेले, याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये प्रस्थापित नेतृत्वाच्या ऐवजी नवीन विजन असणारं, समाजाला पुढे घेऊन जाणार, जर नेतृत्व पुढे आलं तर येऊन दिलं पाहिजे, त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याला कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधता कामा नये, हे याच्यातलं सत्य आहे।
ठीक आहे. पवारांकडे मी प्रकाश पवारांकडे शेवटी येईन कन्क्लुजन रिमार्कसाठी. मला त्यांचा सविस्तर प्रतिक्रिया लागेल. डांगळेंकडे एक प्रश्न घेऊन मग मी महारावांकडे येतो. डांगळेजी, जसे आपले इकडचे मराठा समाजातले नेते आणि बाकीची मंडळी सांगतायत, तसा हा जर का खरोखरच श्रमिक शोषित कष्टकऱ्यांचा जर का मोर्चा असेल तर अशाच प्रकारे श्रमिक शोषित आणि पददलित असणाऱ्या दलितांसाठी हे मोर्चेकरी कॉम्रेड्स आहेत का? त्यांच्यामध्ये ही एक प्रकारचा बंध तयार होऊ शकतो का? हे दोघे एकाच प्रतलावरती तोलायचे का? निश्चितच संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस जे वातावरण होतं, म्हणजे 57 साली, हो ऐकायला येतं हो ना? ऐकतोय, बोला बोला. नाही, तुम्ही जे मगाशी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय, आम्ही देखील त्याच मताचे आहोत की ह्या देशामधील किंवा महाराष्ट्रातील जे कष्टकरी असतील, शोषित वगैरे संबंध आजच्या आर्थिक राजकारणाचे याचे बळी असतील, संबंध जागतिकीकरणाचे, त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन यावर लढलं पाहिजे. आणि मराठा समाजाने आणि त्याच्यातल्या जर कष्टकरी आणि त्या माणसाने जर अशी कोणी प्रयत्न केले तर दलित समाजातले आमच्यासारखे लोक निश्चितच त्यांच्याबरोबर जातील. आणि हीच आमची भूमिका आहे. केवळ जातीच्या याच्यावर गोरगरिबांच्या प्रश्नावर लढण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन आज जे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ग्रामीण भागामधलं वातावरण, स्त्रियांमधील अत्याचार, बेरोजगारी, ह्या प्रश्नावर ग्रामीण भागासहित शहरी भागात तरी झोपड्यांचे जे प्रश्न आहेत, मगाशी ज्ञानेश महारावांचे कामगारांचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न असतील, ते जर भवितव्याच्या उद्याच्या पिढीच्या हातात आपण नेमकं काय देणार आहोत, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र उद्याच्या पिढीच्या आधी, हे जर आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तर आमच्यासारखं, मी तर माझ्यासारखा स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेईल. आणि अनेकही दलित समाजामध्ये आणि याच्यामध्ये अनेक लोक आहेत विचारवंत, की हे याच्यासाठी निश्चितच आपल्या सगळ्या, म्हणजे कुठल्याही न कच खाता आपली भूमिका यांच्या पुढे बरोबर राहून आणि त्यांच्या सह पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. याबाबत अजिबात दुमत नाही. ठीक आहे. साबळेंकडे येण्यापूर्वी महारावांकडे येतो. महारावजी, या मोर्चातून एक शक्ती तयार होते आणि फार मोठी आहे. पहिल्यांदा असं घडत असेल एवढ्या मोठ्या संख्येने, म्हणजे अगदी लाखो लोक, शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर सुद्धा जे झालं नव्हतं ते आज बघायला मिळतंय. पण या मोर्चाची पठडी ही तुम्ही, पुरोगामी चळवळीचा वारसा तुम्हाला स्वतःला आहे, तुम्ही सहभागी राहिलेले आहेत, तशी ती आहे का? कारण आताशी मोर्चाचं व्यक्तिमत्व बनत चाललेलं आहे का? हा मोर्चा पुन्हा, म्हणजे होतं असं की आपला गरीब शेतकरी असतो, तो गरीब असताना श्रमिक शोषित असतो, नायक असतो, पण एकदा का तो श्रीमंत झाला की बघतोस काय मुजराकरची स्टिकर्स लागतात. त्यामुळे या मोर्चाची पठडी आत्ताची काय आणि काय होऊ शकते? मला तर असं वाटतं की गरिबीबद्दल आपल्याला कणव असावी, पण श्रीमंतीची कायम आस असावी. बरं. माणसाने का आयुष्यभर गरीब राहावं? म्हणजे याचा अर्थ त्या श्रीमंतीबद्दल चीड नसावी किंवा त्याचा माजही नसावा. मला असं वाटतं की आता जो मोर्चा जो निघतो किंवा निघात, एक मोठं परिवर्तन त्याच्यामधला भाग आहे की जो साधारणपणे ज्याचं नोंद जास्त कोणी घेतली नाही. जसं ह्या देशामध्ये हिंदू हा बहुसंख्याक आहे, त्याच्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अल्पसंख्याकामध्ये समजा एखादं गैरवर्तन असेल किंवा काही असेल, जो छोटा कम्युनिटीज आहे, तर बहुसंख्याक हा जबाबदारीने ते दमवू शकतो, शमवू शकतो. जसं हे देश पातळीवरती आहे तसं राज्य पातळीवरती मराठा समाज हा बहुसंख्याकांचा समाज आहे. आजपर्यंत आपल्या महाराष्ट्र राज्यापुरता विचार करायचा तर गेले 20 वर्ष, 95 पासून, विशेषतः 95 पासून मंडल आयोग आल्यापासून इकडच्या छोट्या कम्युनिटीला कसं आपल्या ताब्यात घेऊन राजकारण करता येईल आणि सत्ता कशी मिळवता येईल ह्याचं राजकारण केलं गेलं. हे सगळ्यांनी केलं, सत्ताधीशांनी केलं, विरोधकांनी पण केलं, दोन्ही बाजूनी झालं, उत्तर प्रतिउत्तर ते झालं. ह्याच्यामध्ये एक जी मोठी कम्युनिटी जी होती, जी मराठा समाजाची होती, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आरक्षणाचा मुद्दा हा मेटे किंवा त्यांचे बाकीचे सहकारी असेल यांनी खूप उशिरा घेतला. 99 सालामध्ये डोंबिवलीला जेव्हा पहिल्यांदा ब्राह्मण संमेलन झालं तेव्हा ब्राह्मणांना आरक्षण द्यावं असा मुद्दा पहिल्यांदा आला. ह्या छोट्या कम्युनिटीज असतात, त्या छोट्या सगळ्या अनेक कम्युनिटीज आहे. मी एक उदाहरण सांगितलं की आरक्षणापासून कोण सोहळ्याने वेगळं राहिलेलं नाहीये, सगळे त्या सोहळ्याच्या ओहळ्यामध्ये गुंतलेले आहेत. तर आरक्षणाचा मुद्दा ह्यांनी 2003 नंतर, त्याच्या आधी थोडासा चर्चेला होता, नाही असा नाही, पण अत्यंत ताकदीने. ह्या याच्यामध्ये मला जो आनंदाची गोष्ट वाटते ती एकच आहे की बहुसंख्याक समाजामध्ये एक ताकद असते की धर्मवादापासून आणि इतर गोष्टीपासून काय महारावजी,
महारावजी बोला. एक फक्त जरा थोडस मध्ये डिस्टर्ब करतो. हो हो 1995ला मराठा महासंघ, शिवसेना आणि भाजप अशी जेव्हा युती झाली तेव्हा त्या युतीच्या वचननाम्यामध्ये आम्ही आरक्षणाचा विषय घ्यायला लावलेला होता. त्यावेळेचा वचननामा तुम्ही आजही बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, बरं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक आणि त्यावेळेचे टिळक मी correct झालो. हे स्मारक Correct झालो. करावं. सांगतो. असं सगळे हो, आलं सांगतो. लक्षात. हो. आपण हा जसं- वचननाम्यातला मुद्दा होता, जाहीरपणे संमेलनात सांगितलं नव्हतं. बरर ठीक हा आहे. फरक हा त्यांचा तात्पुरता संदर्भ वैयक्तिक आहे. होता. ठीक आहे. तो भाग मी सांगतो जाहीरपणे लोकाभिमुखता येऊन लोकांना चॅनेलाइज करण्यातला भाग मी सांगितला. असू शकतं, तुमचंही बरोबर असू शकतं. मला ह्याच्यातला महत्वाचा असा भाग वाटतो की बहुसंख्य समाजाचा आज मुस्लिम विरोध असेल, अजून दलित विरोध असेल, ओबीसी विरोध असेल करत 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 जो मराठा बहुसंख्य समाज होता हा एक धर्मवादाच्या पंखाखाली आणून ठेवला होता. बहुसंख्याकांची एक ताकद असते, मग तो हिंदू म्हणून नॅशनल लेवलला असेल, आणखीन स्टेट म्हणून तो मग कुठे पटेल असेल, गुर्जर असेल, जाट असेल, मराठा असेल, कोणी जो असेल तो एका विशिष्ट मर्यादेपर्यंत स्वतःला फसवून घेऊ शकतो, त्याच्यानंतर तो फसवून घेत नाही. बरं. आज मराठा म्हणून उभं राहताना त्यांनी धर्माचा विचार केलेला नाहीये. बाकीच्या जाती ज्या असतात, ज्यांनी सोशल ॲनालिसिस केलं असेल ते लक्षात येईल त्यांच्या, बाकीच्या जाती असतात तेव्हा जाती लपवायचं जेव्हा असेल तेव्हा ते धर्माचं आवरण घेत असतात. बरं. पण मोठी कम्युनिटी जी असते ती पूर्ण ताकदीनिशी येते. मला माझ्यापुरतं असं वाटतं की धर्मवाद तो कोणाचा हा महत्वाचा नाही. तो मुस्लिम धर्मवाद आहे का हिंदू धर्मवाद, सगळे धर्मवाद एकाच लायकीचे असतात. बरं. तर त्याच्यातून जर एक मोठी कम्युनिटीचा ज्या देशाला जो एका धर्मवादाने ग्रस्त आहे, जगाच्या बाहेर छितो होते आपली, अशी जर परिस्थिती असताना जर आपण त्या धर्मवादातून एक मुवमेंट जर होत असेल, बाहेर पडत असेल, त्याला नीट चॅनेलाइज करणे एवढंच आपलं काम आहे. बरं. त्यांच्या गरजा आहेत, त्यांच्या अडचणी आहेत, ते सोडवायला सरकार आहेत, राजकीय नेते आहेत. पण हे सगळं लक्षात घेताना कायम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, केवळ यांना राजकीय नेत्यांनीच फसवलेलं नाहीये मराठा समाजाला. मराठा समाजाचं जे नेतृत्व करतात त्यांनी पण नंतर ज्या तडजोडी केलेल्या आहेत त्याच्या विरोधात सुद्धा हा समाज आहे. बरं. मी जर काही चुकीचं बोलत असेल तर माझ्या विरोधात सुद्धा तो असणार. मग आपण सोयीसाठी जे आता पॉलिटिकली जे पुढे गेलेले आहेत बरं. ते कुठून आलेले आहेत, त्यांनी मराठा समाजाचा कसा वापर केलेला आहे, ह्या सगळ्या विरुद्ध हा समाज असू शकेल. पण मला तरी सुद्धा असं वाटतं की शेवटचा माणूस जेव्हा उभं राहतो की नाही तेव्हा त्याची वेदना आपण जास्तीत जास्त लक्षात घेतली पाहिजे की त्याला आज तरी फसवू नये. त्याला आज तरी तो आज जगतोय. एक बाबासाहेब आंबेडकर या नावावरती संपूर्ण किती ताकद आहे सांगतो आणि थांबतो. जेम्स लेन प्रकरण झालं 2004 मध्ये. आजही या मराठ्यांपैकी किती जणांना विचारलं तर लाखातून फक्त 100 मराठ्यांना जेम्स लेन प्रकरण माहिती आहे. पण त्याच वेळी कानपूरला एका दारुड्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या चपलेचा हार घातला. 18व्या तासाला अर्धा महाराष्ट्र पेटला होता. चिडीने आंबेडकरी समाज रस्त्यावरती उठला होता. असा झोपलेला समाज कशाही पद्धतीने असे नका त्या मुलीचं, त्या श्रद्धा सुद्रीकचं काय तिच्या आयुष्यात अत्याचार झाला तो वाया जाणं न जाऊ म्हणून जर रस्त्यावरती येत असेल तो आला पाहिजे. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी इथून मराठा समाजाची आहे. तुम्ही एखाद्या मुलीबद्दल ज्या एवढ्या रस्त्यात येत असेल तर तुम्ही तुमच्या आई बरोबर, बहिणी बरोबर, बायको बरोबर, इतकंच नव्हे तर प्रेयसी बरोबर कसं वागायचं इथून पुढे सुधारलं पाहिजे. अशा घटना एका घटनेत होत नाही. हे सोशल रिफॉर्मिंग आहे. आणि मला वाटतं की त्या दृष्टीने हा मोर्चा खूप महत्वाचा आहे. म्हणून माझ्यासारखा माणूस म्हणतो की तिथे या, त्याच्यातलं एक व्हा. पाणी जर गढूळ असेल ठीक आहे तर पाणी फेकून देता येत नाही. तुम्ही तुरटी सारखे त्याच्यात मिसळा, चांगलं पाणी वापरा. गढूळ पाणी संपवून जा, तुम्ही संपवून घेतलं पाहिजे त्याच्यात. मी साबळेंकडे जातो आणि त्यानंतर प्रकाश पवारांकडे. साबळेजी, या सगळ्याच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांच्या बहुधा आता ती बैठक सुरू सुद्धा असेल. या बैठकीतून काय साध्य होणार आहे किंवा भाजप पक्ष म्हणून याला कसं डील करणार आहे, सत्ताधारी म्हणून तुम्ही कोणाशी बोलणार, कारण इकडे चेहराच नाहीये. भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पार्टी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या समाजाचे जे
संघटित शक्ती काही विषयाच्या अनुषंगाने पुढे आलेली आहे, त्याची योग्य ती दखल घेतली पाहिजे. आणि आता कुणाशी बोललं पाहिजे तर याला जर बिन चेहऱ्याची जर शक्ती असेल तर या समाजामध्ये उदयाला आलेले जे शोषितांचे नेते आहेत, कारण हा जो सगळा समाज आहे जो संघटित झालाय हा शोषित आहे खऱ्या अर्थाने. आणि त्याच वर्गातील लोकांनी यापूर्वीच्या काळामध्ये शोषक म्हणून त्यांच्यावर राज्य केलं, त्यांच्यावर शोषण केलेलं आहे. त्यामुळे हा जो शोषित समाज आहे याच्यामध्ये एक नवीन नेतृत्व उभं राहते. त्या नेतृत्वाशी भारतीय जनता पार्टीच्या सत्तेने त्यांच्याशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, त्यांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे आणि एकूण समाजामध्ये सलोखा निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांचे प्रश्न लक्षात घेऊन पुढे मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मी प्रकाश पवारांकडे शेवटी येणार होतो तसं मी आलेलो आहे. प्रकाश पवारजी, आतापर्यंत काय झालं त्याच्याबद्दलची चर्चा झाली. आता आम्हाला एक दोन पुढच्या प्रश्नांच्या बद्दलचं तुम्ही मार्गदर्शन सांगा की या अशा बिनचेहऱ्याच्या या अशा संघटनांचे हे निघतायत मोर्चे, हे काही काळापर्यंत होतील, पुढे काय याचं चॅनलाइज काहीतरी करावं लागेल, काहीतरी रूप घ्यावं लागेल. इंडिया अगेन्स्ट करप्शनला शेवटी आप व्हावं लागलं किंवा अन्य कुठल्या संघटनेला शेवटी पक्ष व्हावं लागलं किंवा संघटना म्हणून समोर यावं लागलं. 5-6 माणसांचं ठेवून चालत नाही, शेवटी चळवळ बनवावी लागते. प्रवर्तनकार ठाकरेंना शिवसेना बनवावी लागली. या संघटनांनी पुढे काय करावं असं आपल्याला वाटेल, नाही तर यांच्याशी डील कसं केलं जाणार मग? हा मुद्दा असा आहे पहा की या मोर्चांना तूर्त तरी काही चेहरा नाही, परंतु यातून चेहरा स्वतःचा एक निर्माण होऊ शकतो. आणि हा चेहरा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या काही लोकांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ कोण मी म्हणेल तर बाबा आढावा असतील, भारत पाटणकर असतील, प्रकाश आंबेडकर स्वतः असतील, रामदास आठवले असतील, यांनी तिथं जाऊन गावोगाव या लोकांशी बोललं तर त्यातून त्यांना कोण पाहिजे नेता हे कळू शकेल. नाहीतर याचा विद्रोह किंवा याचं वेगळं रूप पुढे येऊ शकतं. हे रूप काही पण असू शकतं. म्हणजे याच्यामध्ये गॅरंटी सांगू शकत नाही, कारण इथं बोलायचं कोणाशी ठरू शकत नाही, कोणाला कुठं अडवायचं हे ठरवू शकत नाही, याच्यामध्ये चर्चा होऊ शकत नाही, याच्यामध्ये सामंजस्य होऊ शकत नाही. मग अशा गोष्टीचा उपयोग काय? जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा सकारात्मक दृष्ट्या उपयोग करायचा असेल तर समाजातल्या 4-10 माणसांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी वाचा फोडली पाहिजे याला की आपण नेमकं या मोर्चांना घेऊन कुणीकडे जायचंय. परंतु मला याच्यामध्ये अजून 2 गोष्टींची भर घालायची आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे, गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातली कॉलेजेस फक्त मुलींवरती चालतायत, मुलांवरती चालत नाहीत. ते ज्या मुली शिकतायत त्या मुली आता रिटर्न पुन्हा मराठ्यांच्या असतील तर शेतीमध्ये जाऊ शकणार नाहीत. आणि त्या शेतीमध्ये जाऊ शकणार नाहीत तर सर्वात जास्त काम त्या मुली करत होत्या. म्हणजे त्यांचं बायकांमध्ये संसार करायला लागल्यानंतर रूपांतर झाल्यानंतर आज तो प्रॉब्लेम मराठ्यांच्या पुढे आहे. दुसरा, मनरेगेमुळे त्यांना मजूर मिळत नाही, तोही त्यांच्या पुढे प्रॉब्लेम आहे. म्हणजे असे त्यांचे इंटरनल प्रॉब्लेम आहेत. ते इंटरनल प्रॉब्लेम सुद्धा चर्चेला आली पाहिजेत. नाहीतर मुद्दा असा होईल की ही चर्चा कुणाच्या तरी विरोधात चालली का काय. म्हणजे उदाहरणार्थ एकदा याच्याबद्दल दलितांच्या विरोधात बोलायचं, एकदा याच्याबद्दल ओबीसीच्या विरोधात बोलायचं, एकदा याच्याबद्दल मराठा नेतृत्वाच्या बद्दल बोलायचं. असं जर झालं तर यातून दिशा पूर्णपणे या मोर्चांची वेगळ्या दिशेला जाऊ शकते आणि मोर्चांना जे साध्य करायचा आहे उद्देश, तो उद्देश कधीच साध्य होणार नाही जर लवकर या मोर्चामधल्या लोकांनी पुढे आलं नाही आणि समाजामधले जे लोक आहेत त्यांनी पुढे आलं नाही तर. हा प्रकाश पवारांचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आज या मराठांच्या मोर्चाचं एक वैशिष्ट्य बनलेलं आहे की आम्हाला कोणी नेतृत्व नाही, आम्ही स्वतःहून एकत्र आलेलो आहोत. पण हे वैशिष्ट्य एका पातळीनंतर विरोधात सुद्धा जाऊ शकतं. शेवटी नेतृत्व लागणार, शेवटी एक मंच लागणार, त्याच्यावरती एकत्र यावं लागणार. मग ती संघटना असेल किंवा पक्ष असेल, हा निर्णय मात्र या संघटकांना आणि या कार्यकर्त्यांना करायचा आहे. चर्चेच्या शेवटी आपण लोकांना सुद्धा विचारलं होतं की अशा मोर्चांच्या मागे मोबिलाइज करायला कुठले राजकीय पक्ष किंवा अशा काही चाललंय का, जो ट्विटरवरचा आपला प्रश्न होता. राजकीय पक्षांनीच पुरस्कृत केली आहे का? लोकांनी काय उत्तर दिलंय आपण स्क्रीनवरती पाहू शकता. स्क्रीनवरती पहा काय उत्तर आहे त्याचं. फार फरक नाहीये. 52% लोकांना वाटतंय की हा राजकीय पक्षांनी पुरस्कृत केलेले, पण 48% लोकांना वाटतंय की हा पुरस्कृत नाहीये. शेवटी राजकीय पक्ष म्हणजे तरी काय असतात, शेवटी ते माणसांचेच असतात. त्यामुळे उद्या विविध पक्षातले मराठा समाजातली मंडळी जर का समजा सहभागी होत असतील तर त्याला आपण काही पुरस्कृत असं नाही म्हणू शकणार. पण एक नवीन काही घटना महाराष्ट्रात घडते आणि त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि हेच लक्ष द्यावं असं राजकारण्यांकडनं सुद्धा अपेक्षा आहे. काय होतं ते आपण बघणारच आहोत. तुर्तास सध्या इथे आपण थांबूयात. आपल्याला विनायक मेटे, अमर साबळे, अर्जुन डांगळे, प्रकाश पवार आणि ज्ञानेश महारावांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.